नमस्कार. कल्याणचे सांगती या कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या घरगुती मुलाखतीच्या सोहळ्यात मी मिलिंद विनायकाने आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज या सिलसिल्यात आपण भेटणार आहोत श्रीराम बर्वे यांना. युरेका पेंट्स आणि एशियन एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा. नमस्कार. 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 माझं नाव श्रीराम पांडुरंग बर्वे. अगदी. आज तुम्ही आलात इथं आणि तुमच्या बिझी स्केड्यूलमधून आम्हाला वेळ दिलाय. आज आपण मुलाखत घेणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत. त्याबद्दल पहिल्यांदा कल्याण चॅप्टरतर्फे आभार मानतो. थँक्यू. तुम्ही पण मला ही अनुभूती देताय पहिल्यांदाच, त्याबद्दल तुमचे पण आभार. धन्यवाद. सुरुवात करायची. येस शुअर. इंटरव्ह्यू तुम्ही आजपर्यंत पाहिले असेलच, किमान एक दोन तरी पाहिले असेल. येस, कारण आम्हाला पूर्ण कल्पना आहे की प्रचंड दगदग असते, दौरे असतात, तुमची साईट्सवर कामं चालू असतात आणि पेंटचं काम म्हणल्यानंतर वेळ काढणं कठीण असतं. सो त्यामुळे तुम्हाला जरी माहिती नसली तरी पण आपण चर्चा रंगवताना सुरुवात काय बालपणापासून करतो. नक्कीच. त्यामुळे पहिला प्रश्न, आपल्या बालपणाबद्दल, शाळा कॉलेजच्या अनुभवाबद्दल ऐकायला हवं. माझा जन्म हा भांडूप येथे झाला. माझे वडील जीकेडब्ल्यू मध्ये सर्व्हिसला होते. वडील जीकेडब्ल्यू मध्ये वर्कर म्हणून होते. तसं माझ्या वडिलांचं शिक्षण काही जास्त नाही झालेलं. 9वी पास होते आणि आई माझी फक्त 7वी पास होते. तर आम्ही भांडुपला पूर्वी एका चाळीमध्ये राहायचो. पण मामाची इच्छा होती आमच्या की आम्ही कल्याणला यावं. तर म्हणजे मी दुसरीत असताना, म्हणजे पहिली पास झाली तर दुसरीच्या करता आम्ही बालक मंदिरमध्ये आमची ऍडमिशन घेतली आणि मामाने इथे दातर ब्लॉक म्हणून एक जुनी जागा आहे, तिथे आम्ही राहायला आलो. ती म्हणजे फार मोठी, त्याचं जे डिपॉझिट सगळं आमच्या मामानेच भरलं होतं. नंतर मला 2 भाऊ, एक भाऊ देहांत झाला त्याचा, नंतर एक भाऊ आहे आनंद बर्वे, आणि माझे आई आणि वडील, म्हणजे वडील सर्व्हिस करायचे, त्यांना शिफ्ट ड्युटी असायच्या. बरोबर. आणि माझी आई ही घरात घरकामच करायची. बरोबर. हाऊसवाईफ. माझी शाळा तुम्हाला सांगितलं बालक मंदिर. नंतर मी शाळेमध्ये ओक हायस्कूल मध्ये गेलो. बरोबर. ओक हायस्कूल शाळेनंतर माझं कॉलेज जीवन बिर्ला कॉलेजमध्ये झालं. क्या ऍक्च्युली माझं शिक्षण हे बीकॉमच आहे. कॉमर्स राहील. आणि म्हणजे कॅम्पस इंटरव्ह्यू त्यावेळेला झाले होते. त्यावेळेला काही कंपन्यांमध्ये सिलेक्शन झालं. बरोबर. त्याच्यामध्ये माझं एशियन पेंट्स मध्ये ऍज अ ट्रेनिंग म्हणून सिलेक्शन झालं. वा, क्या बात आहे. हा आपण कधीचा काळ म्हणतोय साधारण? हा साधारण काळ आहे 92 सालचा. 92 सालचा. म्हणजे साधारण याला सुद्धा 90 सालचा. सॉरी, ते 92 नाही, 90 सालचा. 34 वर्ष झाली. 34 वर्ष झाली टोटल. म्हणजे जन्म भांडूपचा, पण त्यानंतरचं सगळं बालपण आणि आतापर्यंत आयुष्य वयाच्या 7व्या वर्षापासून कल्याणाचा रहिवासी आहे. वा, क्या बात आहे. म्हणजे जवळजवळ आता हाफ सेंचुरी कल्याणकर व्हायला हवी. बरं. वा, ग्रेट. शाळेतल्या काही गमती आठवतात? शाळेत तर म्हणजे गमती जमती शाळेपेक्षा आमची एक चाळ होती दातोडला. त्याच्यामध्ये 100-120 रहिवासी होते. आणि आमचा मोठा आवार होता. आणि म्हणजे वराक्य पोरगा म्हणून मला आई वडील सांभाळायचं. म्हणजे आईचा जेवढा मार मी खाल्लाय ना आमच्या भावंडांमध्ये, तेवढा बाकी कोणी खाल्ला नाही. कारण शाळेतून जसं आलो, म्हणजे काही शिस्तच नव्हती. दप्तर टाकलं, खेळायला गेलो, गोट्या खेळणं, नंतर अबुधाबी म्हणजे बॉल फेकून मारणं, अनेक खेळ. आणि असा एक ग्रुपच होता 10-12 जणांचा मुलाचा. माझ्या समवयस्क मुलं होती. बरोबर. त्यामुळे खूप मजा यायची तिकडे. शाळेमध्ये पण म्हणजे मस्तीखोर म्हणून कळलं ना. त्यावेळेला मुलगा आणि मुलगीमध्ये पण फरक असायचा. बरोबर. मुलगी बाजूला बसवायची मजा. आमच्या मुलं आम्ही खूप मस्ती करायचो. बरोबर. आणि तसं आमचं बर्वे घराणं थोडंसं बुटकेच आहे थोडे. अच्छा. म्हणजे अख्खे म्हणजे आमच्या काकांकडे पण. त्यामुळे आमचं बेंच नेहमी पहिला होत असायचा. कळलं ना. आणि माझी जी बालक मंदिर शाळा होती, तिच्यामधून तर लहानपणी मला खूपच कंप्लेंट यायच्या की म्हणजे शाळेची सुट्टी पडली की आम्ही सगळं ते वस्तू तशाच टाकून टाकायचो, मस्ती करायला, मारामारी करायला. म्हणजे खूप ते सुंदर दिवस होते. आणि त्यावेळेला अशी ती बालक मध्ये अशी खडीवाली होती, त्याच्यात ढोपरं फुटली आहेत त्या विचार नका. पण आवडीमध्ये बाकी 6वी 7वी 8वी नंतर मला अनेक काव्य वाचन, नाट्य वाचन या स्पर्धेमध्ये म्हणजे उत्स्फूर्तपणे, म्हणजे ते नॅचरल टॅलेंट्स म्हणतात ना की आपलं व्हॉइस मॉड्युलेशन, बोलण्याची शक्ती. नंतर मी एक कुठे तुम्ही नाट्य वाचन अचानक करायचं, एक पुस्तक दिलं. बरोबर. तर संभाजी महाराजांचा जो त्याच्यामध्ये प्रवेश होता तो उत्कृष्ट एवढा झाला की मला पहिलं पारितोषिक मिळालं. वा, क्या बात. अशा प्रकारे माझे शालेय जीवन आणि मस्ती अशी की माझं
एक खेळा घुसला होता डोक्यातून मारून. बर. एका मुलांनी ढकललं होतं मला. तो असा भिंतीचा खेळा असतो कॅलेंडरचा, तो असा पुढे होता आणि तो माझ्या इथून गेला होता एक पाऊण 1 ते 1 इंच आत. एवढी मस्ती म्हणजे मस्करीमध्ये एवढं काही चाललं होतं. त्यामुळे वाक्य पोरगा म्हणूनच मला कळलं. म्हणजे खेळ आणि करमणूक जास्त, अभ्यासाकडे लक्ष जास्त, खूपच कमी. म्हणजे तुकडी म्हणजे आता तुकडी फक्त सांभाळली जात होती, एवढंच माझं काम होतं. बर. बाकी काय जनरली 45 ते 50 मुलं असायची त्यावेळेला. त्यामुळे पहिले 50 मध्ये आपण असायचो. 10वी पर्यंत तुकडी होती. वा, क्या बात आहे. म्हणजे तुकडीत कायम राहिला. 5वी ते 10वी तुकडीमध्ये कायम राहिलो. ग्रेट. कॉलेजमध्ये कसे दिवस होते? कॉलेज तर खूपच धमाल. कॉलेज म्हणजे बिर्ला कॉलेजला मी ऍडमिशन घेतली. बरोबर ना. आणि मला म्हणजे ते चावरे सर असायचे त्यावेळेला. चावरे म्हणून फेमस सर होते. तर ते मला विचारायचं की तू नक्की 10वी पास झालाय का? कारण मी खूपच माझी म्हणजे 11वी 12वीला माझी उंची बऱ्यापैकी वाढली त्यामध्ये. बरोबर. 10वीला मी जवळजवळ 5 फूट होतो. आता माझे 5 फूट 4 इंच उंची. बरोबर. तर ते विचार की तू खरंच 10वी पास झालाय का? आणि नंतर मग आमचा ग्रुप बनत झाला. मला असा ग्रुप खूप आवडतो. क्लोज म्हणजे असं आपला एक संच असला पाहिजे माणसाचा, जिथे आपलं प्रभुत्व असलं पाहिजे अशा तऱ्हेने. म्हणजे डिक्टेटरशिप किंवा लिडरशिप ह्या क्वालिटी तेच हळूहळू डेव्हलप होत गेल्या. कॉलेजमध्ये असताना आता म्हणजे तुम्हाला आणखीन एक सांगतो की वडील आमचे RSSचे कट्टर समर्थक. वा. की प्रातः सकाळची शाखा चालवायची नमस्कार मंडळामध्ये. तर वडील मला ते प्रचाराच्या वेळेला घेऊन जायचे आणि मला कुठे बोलायची फार हाऊस. बरोबर. अनाऊन्सिंग करायची फार हाऊस. म्हणजे कुठेही मला असा माईक पकडून दिला की मला खूप आवडायचं. क्या ना. आणि नॅचरली व्हॉइस मॉड्युलेशन माझ्या होतच. बरोबर. तर ते कार्यालयात घ्यायचे. तर त्या ठिकाणी अशी परिस्थिती होती म्हणजे त्यावेळेला लहानपणी एकदम मायनर गोष्ट आहे. पण वर्चस्व गाजवायची माझी फार इच्छा इथून दिसून येते. तर मी तिकडे गेलो तर ती 2 मुली बसायच्या त्याच्यावर मी पण बसायचो. पण त्या मुली मला कधीच माहीत द्यायच्या नाही हातामध्ये. ते स्वतःच बोलायचं आणि मला तसा तीळ पापड व्हायचा. मग बाबांना म्हणायचो की हो मला ते बोलूनच दिलं होतं. ते म्हणजे नाही असं मी काय कोणाला फोर्स करणार नाही. आमच्या एकदम दयाळू, कोणाला काही बोलणार नाही असं काही नाही. मग तेव्हापासून माझ्या डोक्यात एक असा संकेत भरला की आपण आता हे अनाऊन्सिंग करून दाखवायचं. तर मी त्या शिवाजी चौकामध्ये पूर्वी कार्यालय होतं युथ काँग्रेसचं. तर युथ काँग्रेसचं कार्यालय होतं तिथे RB सिंग सर, तुम्हाला माहित असेल. RB सिंग सर तिथे होते म्हणजे त्यावेळेला. त्याने म्हटलं सर मला अनाऊन्सिंग करायचंय, तुम्ही गाडी द्या. म्हणजे ठीक आहे ही गाडी आहे जा. आणि मी त्याच BJPच्या कार्यालयासमोर 10 ते 15 मिनिटं अनाउन्समेंट केली. पण ती चांगल्या प्रकारे केली आणि माझा असा तसा दबदबा होता. प्रत्येक इलेक्शनला मला बोलवलं जायचं. आणि माझा दबदबा होता की मी प्रत्येकाला अनाउन्सिंग करायचं. या गुणानंतर मी काँग्रेसतर्फे भाषणं दिलेली जाहीर सभेमध्ये. तर एक उदाहरण असं की मुस्लिम बोलल्यामध्ये अंतुल्यांवर मी टीका होते. तर अंतुल्यांवर पण टीका होते. म्हणजे खूप पूर्वीचा काळ होता. पण तरी त्या लोकांनी मला डोक्यात होतं कारण त्यावेळेला तसा म्हणजे गोरा घुमटा आणि हाईट कमी. कळलं ना. आणि बिनधास्त बोलतोय 10,000 8,000 लोकांच्या समोर. त्यामुळे माझं बऱ्यापैकी कौतुक केलं जाईल. आणि मी नंतर NSUIचा जिल्हा अध्यक्ष पण होतो. नंतर मी इलेक्शन लढवलं. CR निवडून आलो. तर GSचे इलेक्शन बिर्लाबाईमध्ये लढवलं, तिथे मी पडलो. आणि असापर्यंत माझं ग्रॅज्युएशन झालं. म्हणजे ग्रॅज्युएशन असं झालं कम्प्लीट. म्हणजे वक्तृत्वाचा पूर्णपणे तिथे लाभ घेतला. आणि मला काँग्रेस पक्षाने ठरवलं होतं की याला वकील बनवायचं म्हणून. तर त्यांनी माझी फी भरली होती पहिल्या वर्षाची. अच्छा. LLB फर्स्ट इयर मी पास आहे. जबरदस्त. तर ती फी भरली होती. पण मला तेवढ्यात एशियन पेंट्स मध्ये जॉब लागला आणि त्या ठिकाणी थांबलं. आणि मी एखादा इंटरेस्ट गेला, एखादा कॉन्सन्ट्रेट केलं आता एशियन पेंट मध्ये, तर मी एशियन पेंट मध्ये कम्प्लिटली झोपून दिलं. मी सेल्स ट्रेनी म्हणून एशियन पेंट्स मध्ये लागलो. सेल्स ट्रेनी म्हणजे प्रत्येक डीलर व्हिजिट होतं माझ्याकडे. माझ्यावर एरिया होता माझा पेण पासून ते बांदा, म्हणजे गोव्याला बांदा एक गाव आहे. त्या बांदा बॉर्डर पर्यंत माझा एरिया होता. आणि तिथे प्रत्येक ठिकाणी एक डीलर होता एशियन पेंट्स मध्ये असतात. असा मी 2-2.5-3 वर्ष ते काम केलं. म्हणजे मला व्हेकल मिळायचं, ड्रायव्हर मिळायचा. आणि मी म्हणजे सलग 15 दिवस टुरिंगला जायचो. आणि 1-2 दिवस आराम करायचा आणि मग ऑफिसमध्ये बाकीचं काम करायचं. असं माझ्या 2-2.5 वर्ष म्हणजे टोटल
9.5 वर्ष एशियन पेंट मध्ये सर्व्हिस झाली. मग त्याच्यानंतर मग टेरिटरी दिली गेली मला, म्हणजे मुंबई एरिया सीपी टँक हा पेंटचं मेन मार्केट समजलं जातं. बरोबर. होलसेलर. बरोबर. सीपी टँक, कल्याण डोंबिवली, हे असे अजून 2 वर्ष मी काम केलं. बरोबर. आणि मेनली मी मारवाडी लोकांबरोबर खूप, म्हणजे माझे मारवाडी डीलर भरपूर होते त्या काळात. त्या मारवाडी डीलरांकडून मला खूप काही शिकायला मिळालं. बरोबर. ते रोज डायरी लिहिणार, त्यामुळे आजकाल पण मला रोज डायरी लिहायची सवय. किती थकलो तरी 4 ओळी तरी मी लिहिणार. बरोबर. की काय आज घडलं किंवा जमा खर्च पण लिहिणार. मी त्या पाहिलं की पान असतं, लाल चोपडी असते, त्याच्यामध्ये एक पान फोल्ड केलेलं असतं, एका पानावर आवक लिहिलेली असते, जमली तेवढी आवक लिहिली आणि खर्च पण लिहिलेला असतो आणि तो शेवटात टॅली केला जातो. म्हणजे तुम्हाला आज काय कमवलं काय नाही कळलं तुम्हाला लगेच कळतं. म्हणजे हे सगळं तुम्हाला त्या मारवाड्यांकडनं शिकायला ऑब्विसली. आणि कुठलाही मारवाडी जनरली असं आहे की आता म्हणजे मला एक बेसिक जनरली असं ब्राह्मण संस्कृती भाव मनात आलं म्हणून बोलतो. आपल्याकडे शिक्षण म्हणजे दिलं जातं तर सांगितलं जातं की ग्रॅज्युएशन कर. बरोबर. ग्रॅज्युएशन कर, अजून काय पोस्ट ग्रॅज्युएशनचा काही कोर्स करायचा कर. बरोबर. नोकरी कर. बरोबर. नोकरी मिळाल्यानंतर छोकरी कर, म्हणजे लग्न कर. बरोबर. लग्न केल्यानंतर संसार कर. नाही, फ्लॅट घे. बरोबर. लोन काढून फ्लॅट घे आणि तुझा तू वेगळा हो. बरोबर. हे संस्कार दिले जातात. बरोबर. एकत्र संस्कृती जी किती फायदेशीर असते. बरोबर. आता एक दुकान चालवायचं असेल तर जवळजवळ 18 तासाची मेहनत आहे. नक्कीच. त्याच्याकरता घरची 2 माणसं पाहिजे. बरोबर. तर 2 माणसं, एक मनुष्य फर्स्ट शिफ्ट मध्ये काम करू शकतो, दुसरा मनुष्य सेकंड शिफ्ट मध्ये काम करू शकतो. अगदी. आणि काही काही गावाहून आलेली लोक असतात मारवाडी, म्हणजे तिथून लोक का आली, कारण तिकडे दुष्काळ म्हणून आपल्याकडे लोक स्थायिक आहेत. बरोबर. आणि आपल्याला संधी सुद्धा संधी मिळाली तर ते लोक 18 दुकानात काही जण राहतात आणि दुकान चालवतात. म्हणजे एवढी म्हणजे कष्ट करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळे ते भरभराटीस पण आले. बरोबर. आणि व्यावसायिक दृष्टिकोन आहे ग्रेट. त्यांच्याकडून यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. अगदी अगदी. आणि गुजराती माणसं पण डीलर बघा, आता मी पाहिलं ना की जे डीलर आहेत पेंट डीलर, महाराष्ट्रीयन डीलर 2 ते 3% पण नाही. बर. 70-80% मारवाडी, 2-3% हे, आणि बाकी 20-30% भोरी डीलर असतात. बर बर. ते भोरी डीलर जे आहे ते ग्लास, नंतर तुमचं हार्डवेअर आणि पेंट, त्यांना हे बिझनेस, हेच फिक्स मोस्टली त्यांचे बिझनेस असतात. बरोबर बरोबर. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये खूप काही शिकलं गेलं. ग्रेट. फॅन्टॅस्टिक. सर पुढे जाऊ आपण. पहिलं तर साधारण मी आता सांगितलं त्याप्रमाणे 9 ते 11 वर्ष साधारणपणे तुम्ही नोकरी केली. एशियन पेंट्समध्ये ट्रेनिंग म्हणून लागलं. बरोबर. आणि ती ट्रेनिंग म्हणून जॉईन करण्याची संधी बिर्ला कॉलेज मिळाली. जसं मी सांगितलं की एकदा फोकस केला एखाद्या गोष्टीवरती की त्या गोष्टीच्या मागे हात धुवून श्रीराम बर्वे लागतात. आणि आपल्या गप्पांच्या ओघात सुद्धा मी हे किती वेळा बघितलेलं आहे की जे आपण सुद्धा एखाद्या विषयावरती बोलतो, तुमचं फोकस त्यावेळेला ज्या विषयावर असेल त्या विषयाचा पूर्णपणे हे केल्याशिवाय बाबा ही गोष्ट सांग, ही गोष्ट सांग, ही गोष्ट सांग, तुम्ही स्वस्थ बसत नाही. त्यामुळे हा पहिल्यापासूनचा पिंड स्वभाव आहे तुमचा. ह्याचा व्यवसाय कसा फायदा झाला? ऍक्च्युली व्यवसाय हा म्हणजे अपॉर्च्युनिटी हे एशियन पेंट्स कडूनच मिळाली. बरोबर. म्हणजे माझी 9-10 वर्ष कंप्लीट सर्व्हिस झाल्यानंतर एशियन पेंट मध्ये मी आणि एक माझा मित्र, त्याने आम्ही ठरवलं की आपण म्हणजे प्रोसेसिंग सेंटर्स, तुम्हाला मध्ये पण मी बोललो की प्रोसेसिंग सेंटर्स ते स्टार्ट केलं होतं त्यांनी, कारण त्यांचं जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स होती तेव्हा भांडूप आणि 3-4 ठिकाणी, तिथे ते हाय व्हॅल्यू प्रोडक्ट बनवत होते आणि लो व्हॅल्यू प्रोडक्ट ते ओपीसी सेंटर म्हणजे आउटसाइड प्रोसेसिंग सेंटरला देत होते. तर आम्ही विचार केला की एक माझा मित्र एक गुजराती होता, त्याच्याबरोबर आम्ही विचार केला की आपण बिझनेस स्टार्ट करू. आणि हा मी बिझनेस स्टार्ट केला. आम्ही साधारण किती साली? हा एक्झॅक्टली 2002 साली. बरं. 22 वर्ष झाली. 22 वर्ष बरोबर. 2002 साली आम्ही हा बिझनेस चालू केला. आणि आम्ही उत्सव पाऊच बनवायचो. 1 किलोचा पाऊच. तुम्ही गणपतीला कोकणामध्ये साधारणपणे जिथे गणपती बसतो त्याच्या बॅक साईडला कलर लावलाच जातो. बरोबर. आणि जनरली जुन्या लोकांना डार्क शेड फार आवडतात, त्यामुळे त्या सगळ्या डार्क शेडच होतात. बरोबर. आणि आम्ही कसं होतं की आमच्या युनिटमध्ये आमचं प्रोडक्शन कॅपॅसिटी जी होती ती 1 टनचं मशीन होतं आणि दिवसाला 2 बॅचेस घ्यायचो. एक बॅच 7 तासाची असायची आणि दुसरी बॅच 7 तासाची असायची. 14 तास काम सांभाळायचं. बरोबर. आणि आम्ही दुसरं पण काम करायचो आणि ते आम्ही काम आमच्या भावाला सांभाळलेलं होतं, आनंद बर्वेला. ते कोल्हा पिंपळास मध्ये होतं.
आणि आम्ही अजून एक कंपनीचं मार्केटिंग करत होतो, सिम्को पेंट्स. ते कधी मी सांगितलं नाही. फॅक्टरी चालू ठेवून आम्ही ते मार्केटिंग पण करत होतो, सिम्को पेंट्स म्हणून एक. आणि नोकरी सोडून एवढं आम्ही ते दोघंही आम्ही काम करत होतो. बरं, तुम्ही आणि तुमचा मित्र, तुम्हाला आमचा मित्र हे काम करत होतो. 5 वर्षानंतर, हे 5 वर्ष गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की एशियन पेंटने की तुम्हाला आता बिझनेस वाढवायचा आहे. बरोबर. आणि तुमची 50 टनची कॅपॅसिटी असली पाहिजे प्रोडक्शनची. तर आम्ही तुम्हाला या फॅसिलिटीज देऊ, कळलं ना, तुम्हाला हे आणावं लागेल. बरोबर. म्हणजे त्यांनी सगळं दिलं, आखून दिलं. आणि बँक लोन काढा, तुम्हाला एक लेटर दिलं जाईल, आम्ही तुमच्याशी 10 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट बनवू, कंडिशनल कॉन्ट्रॅक्ट बनवू. पण आम्ही बँक प्रपोजल टाकलं, बँक प्रपोजल काही व्यवस्थित ऍक्सेप्ट झाले. त्यावेळेला 2-2.5 करोडची इन्व्हेस्टमेंट होती. बरोबर. अनेक बँकांना आम्ही अप्रोच केला, पण आपल्याला कोणी 80-90 लाखाच्या वर त्या काळी देत नव्हते कोणी. 2007 साली 2007 आणि 2008 साली आम्ही 6 महिन्याच्या पर्यंत प्रयत्न केला. बरोबर. आणि मग काही मिळालं नाही. मग माझ्या भावाने पण नोकरी पकडली, त्याचं लग्न झालं. बरोबर. तर त्यावेळेला त्यांनी ठरवलं की नाही, मी एक नोकरी करणार आहे. बरोबर. मग त्यावेळेला तो आम्ही बिझनेस इथे बंद केला. हाच फरक मी सांगतो, मारवाडी आणि साऊथ इंडियन फॅमिली. बरोबर. आता मारवाडी फॅमिलीमध्ये प्रत्येकाने काही टक्के घेतले असते त्याच्यामध्ये. नाही 100% भाई 60% तुम्हाला, 40% हम बांट आणि तुमको कितना चाहिए ले लो. बरोबर. अशा तऱ्हेने फायनान्स अरेंजमेंट झाली असती. बरोबर. ही आमच्याकडे काही वेल शॉर्ट म्हणजे खूप चांगले नातेवाईक पण होते. बरोबर. पण वृत्ती नाही किंवा रिस्क टेकिंग अबिलिटी आपली कमी असं वाटतं, किंवा त्यांना असं वाटतं की त्यांची ह्यांची कॅपॅसिटी नसेल, पण बरोबर जज करू शकत नाही, कारण किंवा व्यवसाय करू शकणार नाही असाही आत्मविश्वासाची कमी मुळात त्या काळी होती. आता तर निश्चितच नाहीये, प्रश्नच येतो. किंवा त्यांनी जजमेंट आमच्याबद्दल चुकीचं मनात ठेवलं असेल, किंवा हे करू शकतील की नाही, आपले पैसे डुबले तर. बरोबर. एवढा मोठा आवाका आहे तर कसं काय करू शकतो. बरोबर. त्यामुळे मग आम्ही हे कॉन्ट्रॅक्टिंग, आणि मी ठरवलं की ह्याच लाईन मध्ये, आणि जनरली असं नाही, ज्या पाण्यात पोहता येतं ना त्याच पाण्यात उतरावं. बरोबर. प्रिन्सिपल माझं आहे. मला पेंटच्या पाण्यात पोहता येतं, तेच काम सुरू केलं. आणि मग आम्ही वाशी एरियापासून सुरुवात केली, कारण त्या आमचा व्हरायटी होल्ड होता. वाशी एरियामध्ये तुम्ही आम्हाला कधी म्हणजे बघितलं तर अनेक 25-30 कामं आमची वाशी एरियात होती. आणि तो माझा मित्र पण वाशीमध्ये राहतो, आम्ही तेव्हा पण एकत्रित काम. बरोबर. पण त्या काळी तो रोड खूप खराब होता आणि 2 व्हीलरने जायचो. बरोबर. तर आम्हाला बॅटेकचा खूप प्रॉब्लेम झाला. तर तो बोलला की तुला येणं काही जमणार नाही, तर तू तुझ्या एरियात बघ. बरोबर. आणि मी माझ्या एरियात काम करतो, आणि आपण वेगळं. त्याप्रमाणे आम्ही वेगळं होऊन काम चालू करतो, आणि आज बऱ्यापैकी सक्सेसफुल आहोत. फॅन्टॅस्टिक. प्रश्नच नाही. युरेका पेंट्सचे सर्व म्हणून आज पेंट इंडस्ट्री तुम्हाला ओळखतात. ओके, तुला आतापर्यंत जे काही सांगितलं, डेफिनेटली याच्यात घरच्यांचा सुद्धा प्रचंड सपोर्ट लागतो. बरोबर. आपल्याला फॅमिली सपोर्ट असेल, जसं मी उदाहरणं दिली, बाकीच्या ज्ञातीची सुद्धा किंवा जाती धर्मातली, की भक्कम सपोर्ट असतो. व्यवसाय का करायचा, नुसता व्यवसाय सुरू करायला नाही, तर व्यवसाय वृद्धीसाठी सुद्धा सगळं एकत्र येऊन काम करतात. निश्चितपणे याच्यात वहिनींचा किंवा इतर नातेवाईकांचा हात असेल, आणि वहिनींचा सपोर्ट, मी पण कित्येक वेळा तुमच्या घरी आल्यानंतर वहिनींचा सपोर्ट हा बघितलेलाच आहे. त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती असते, त्या तुम्ही ज्या सांगता गोष्टी की त्यांचा फॉलोअप कर, त्याची पूर्ण कल्पना असते. तर आपण थोडंसं घरच्यांकडे येऊया की हे सगळं सुरू केल्यानंतर याच्यात वहिनींचा सहभाग किती. ऍक्च्युली म्हणजे कधी एवढी परिस्थिती खराब नव्हती, पण नक्की पोरगा आपला 4थीतच आहे ना इथपर्यंत मला माहिती नसायची. खरं बापरे. म्हणजे मुलांचे ऍडमिशन, त्यांना शाळेत सोडणं, त्यांना शाळेतून आणणं, त्यांचा अभ्यास घेणं, हे सगळं तिने केलेलं आहे. आणि ती माझ्यापेक्षा डबल ग्रॅज्युएट आहे. प्रश्न. ती पूर्वी सर्व्हिस पण करत होती, डाटाबॅटिक्स कम्प्युटर अमेरिकेला ती पूर्वी सर्व्हिस करत होती. पण माझी इच्छा होती की माझ्या बायकोने सर्व्हिस करावी, आणि तिची पण इच्छा नव्हती की तिने सर्व्हिस करावी. बरोबर. आणि कल्याण प्रवास सुद्धा नाही, डोंबिवली, म्हणजे अच्छा त्यांचं बाहेर डोंबिवली. त्यामुळे तिची पण इच्छा नव्हती, माझी पण इच्छा नव्हती. बरोबर. आणि बाकी सगळं घरातलं जे काही बघायचं आहे ते सगळं तिने बघितलं, त्यामुळे मला काहीच चिंता करायला लागली. खरं खंबीरपणे आज होते. तुम्हाला 2 मुलं आहेत सर. मला 2 मुलं, संचित आणि मुलीचं नाव स्वरदा. बरोबर. मला वाटतं ती IT मध्ये आहे आणि ती TCS मध्ये नोकरी करते. तर त्या दोघांबद्दल जर ऐकायला. माझ्या मुलीचं नाव स्वरदा, ती TCS मध्ये डेव्हलपर म्हणून काम करते. सॉफ्टवेअर डेव्हलपर. बॅक ऑफिस डेव्हलपर म्हणून काम. अच्छा, ओके. आणि तिचं पण शिक्षण हे बालक मंदिर, ओक हायस्कूल,
आणि तिने डिप्लोमा करून डिग्री केली. बर. म्हणजे ठाण्याला कॉलेज VPM कॉलेजमध्ये तिचं डिप्लोमा झाला. बर. आणि तिने डिग्री केली DY पाटील म्हणून. DY पाटील नेहरू. आणि तिला नेहरू आणि कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये तिला जॉब लागला. TCS ती गुगल मध्ये पण सिलेक्ट झाली होती आणि TCS मध्ये पण सिलेक्ट झाली होती. पण पहिले TCSनी तिला सांगितलं की नाही हे आम्ही सिलेक्ट केलेलं आहे, जिथे प्रथम सिलेक्ट केलं जातं तिथे कंपल्सरी जावं लागतं. बरोबर. त्यामुळे ती TCS मध्ये लागली आणि तिची पण ऍडमिशनची आणि तिने तिचं शिक्षण स्कॉलरशिप मध्ये पूर्ण केलं. त्यामुळे तिचा खर्च मला काही करायला लागला. नंतर माझा मुलगा संचित, तिच्या माझ्या दोन्ही मुलांमध्ये 6.5 वर्षाचा अंतर आहे. बर. आता फर्स्ट इयर तो पण IT मध्ये आहे. बर. मी त्याला खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की सिव्हिल लाईन किती चांगली आहे. बरोबर आहे. पण तो काही कन्व्हिन्स झाला नाही. तो म्हणतो की मी IT इंजिनियर बनेन. बरोबर. पण त्याच्या मी कमीत कमी बिझनेस रुजवण्याचं काम हळूहळू मी करतोय. बरोबर. आणि शक्यतो असं वाटतं की तो बिझनेसच करेल पुढे मागे. आणि असं तर त्याच्या बघण्याबरोबर सुद्धा इनोव्हेटिव्ह आहे. वेगवेगळ्या कल्पना डोक्यात चालू असतात किंवा इव्हन मला मुलींकडनं जेव्हा सुद्धा कळतं की मी माझं त्याची संभाषण जेव्हा झालेलं आहे, नवीन काय आहे याच्याकडे कल त्याचा खूप असतो. किंवा चौकटीत बसत नाही, नेहमी चौकटीच्या बाहेरचा काहीतरी विचार करायचा आणि जे बाकी कोणी करत नाही ते आपण करायचं. याच्याकडे चौकटीचा बाहेरचा विचार करण्याचा माझ्या मोठ्या भाऊ हा खूप, म्हणजे तुम्ही सुधीर सहस्रबुद्धेंना विचारा. त्याच्यापेक्षा तो 2 वर्ष लहान होता. बर. आणि किती क्रिएटिव्ह आयडियाज त्याच्या डोक्यात येतात ते तुम्हाला सुधीर कडून कळू शकते. क्रिएटिव्हिटी माझ्या, आणि तो दिसायला तसाच, म्हणजे माझ्या भावाच्या मागे अशी छोटीशी वेणी येते. अच्छा. केसांची ऑटोमॅटिकली ती अशी वाढत जाते. बरोबर. तशीच वेणी त्याला पण वाढत जाते. बरं. म्हणजे स्वभाव तसाच आहे. आणि एककल्लीपणा, म्हणजे तो असा मित्रांमध्ये गेला आणि त्याच्यामध्ये एकच पर्टिक्युलर ग्रुप. बरोबर. त्या प्रत्येकाला रोज जाऊन भेटणार आणि बाकी आपल्या लॅपटॉपवर काम करणार. आता पण त्याला कोडिंग व्यवस्थित येतं. क्या बात. कोडिंग म्हणजे 11वी 12वी असताना त्याला कोडिंग शिकला होता. वा. त्याला गुगल सर्टिफिकेट पण मिळालं. ऑनलाईन त्यांनी कोडिंग पण केलं, काही प्रोजेक्ट पाठवला गुगलमध्ये. बरं. ते एक सर्टिफिकेट पण त्याला मिळालं. त्यामुळे तो माझ्या म्हणजे सक्सेसर बनेल त्याची खात्री नाही. पण तरी ही दिल्ली अभी बहुत दूर आहे. त्याच्यामुळे काय मॅच्युरिटी आल्यानंतर तो वळवू शकेल, कारण ऑलरेडी एवढा मोठा व्यवसाय आहे. आता आपण सर थोडंसं नेटवर्किंगकडे बोलू. व्यवसाय जेव्हा व्यक्ती करते तेव्हा त्याला लोकसंग्रहाची प्रचंड गरज असते. कारण आपल्याला प्रॉस्पेक्टिंग हे करत राहावं लागतं. जेवढं प्रॉस्पेक्टिंग आपण करू तेवढे आपला कस्टमर बेस वाढवू शकतो, यात काहीच वाद नाही. सो बिझनेस नेटवर्किंग बद्दल तुमचं एकंदर मत आहे? ऍक्च्युली बिझनेस नेटवर्किंग चालता बोलता घडत गेलं पाहिजे. बरोबर. अगदी. म्हणजे कधीही तुमच्या खिशामध्ये 4-5 कार्ड असली पाहिजे. नक्कीच. तुमचा कुठलाही जुना मित्र भेटला की त्याला भेटल्यानंतर हाय हॅलो केल्यानंतर कार्ड सरळ सरळ घ्या, हे कार्ड आणि माझं हे मी काम करतोय आणि मला अपॉर्च्युनिटी द्यायचं काम तुझं आहे. बरोबर. म्हणजे एक फोर्स पाहिजे बोलण्यामध्ये की अपॉर्च्युनिटी दिलीच पाहिजे. तू ऑथॉरिटी पाहिजे आणि अथॉरिटीनेच काम घडतात जास्त करून, असं माझं थोडंसं मत आहे. खरं. आणि जनरली कसं आहे की एक एशियन पेंट्सचं बॅकग्राऊंड असल्यामुळे मला म्हणजे एशियन पेंटच्या माणसांकडून खूप चांगला सपोर्ट मिळाला. खरं. म्हणजे आज मला लीड जनरेट करायला एवढा त्रास नाही पडत. माझं कसं आहे की ऍव्हरेज मी 10 कोटेशन ते 12 कोटेशन टाकतोच. बरोबर. सक्सेस रेट काय प्रत्येकाला मिळतोच असं नाही. बरोबर. कळलं ना. बरोबर. तर पण लीड जनरेट करणं, बिझनेस करणं, मार्केटिंग करणं, त्याच्याकरता इनपुट टाकणं, ऍड टाकणं मला थोडासा कमी करावं लागतं. बरोबर. आणि मॅक्झिमम वेळ हा ऑपरेशन्स मध्ये जातो. बरोबर. कंट्रोल करण्यामध्ये. एका आता ही समजा सोसायटी आहे, त्याच्यामध्ये कमीत कमी 60 मेंबर आहे. बरोबर. आपण जेव्हा प्रेझेंटेशन करतो, लोकांना प्रत्येक मीटिंग मीच अटेंड करतो, मीच बिझनेस जनरेट करून आणतो. तर 60 लोकांपर्यंत माझी कार्ड वाटली जातात किंवा नाव वाटलं जातं, नंबर वाटला जातो. बरोबर. तर प्रत्येक असलेला मनुष्य छोटं जरी काम असलं तरी तो मलाच फोन करतो. बरोबर. या बिल्डिंगचं काम आहे, या बिल्डिंगला कलर लावायचा. नाही असं नाही. म्हणजे माझ्या घरात त्यांनी काही काचच तोडली, ह्या बारीक बारीक मायनर गोष्टी. बरोबर. म्हणजे एक जनरल म्हटलं की मी वेळ देऊ शकत नाही, पण काही कारण आहे. बरोबर. आणि मी टाइम एकदम पंक्च्युअल आहे. मी रोजचा प्रोग्राम बनवतो. बरोबर. आणि मी आता समजा आपला बुधवारचा ENGचा मीटिंग संपली, मी ठरवतो की 10:40 निघायचं म्हणजे निघायचं.
खरंय अगदी. आणि मी 10:40 निघतो, म्हणजे पर्टिक्युलर टाइम टेबल त्याप्रमाणे टाइम जर मॅनेज नाही केला तर दिलेली कामं काही पूर्ण होऊ शकतात. आणि जवळजवळ मी 11 ते 12 तास काम करतो. अगदी. आणि हे स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्या आपल्या सुद्धा सगळ्या मीटिंग ज्या झाल्या आहेत आतापर्यंत त्या सगळ्या रात्रीच झालेल्या आहेत. कारण 8, 8:30च्या आधी पर्यंत श्रीराम सरांना फोन करून उपयोगच नाही हे ऍब्सोल्युटली मान्य असतं आणि माहितीही असतं. एवढं डेडिकेशन जे आलंय, अर्थात त्याच्यात एशियन पेंट्स कडे काम करत असताना जे वर्क कल्चर तुम्ही पाहिलेलं आहे किंवा त्याच्या वर्क कल्चरमध्ये काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट, व्यावसायिक झाल्यानंतर ज्या कल्चर मधनं तुम्ही व्यवसाय करून घडला त्याचाही संस्कार त्याच्यावरती आहे. आणि प्लस तुम्हाला याची पूर्ण कल्पना आहे की जे आता मी म्हणाल की ऑथॉरिटी, माझा मित्र आहेस ना मग मला तू संधी दिली पाहिजे, ही ऑथॉरिटी जी येते तुमच्या बोलण्यात जी जाणवते, या सगळ्याचा एकत्रित परिणाम व्यवसाय वाढण्यासाठी कितपत होतो असं वाटतं? ऑब्व्हियसली खूपच होतोय. ऍक्च्युअली कसं आहे माहिती आहे का की कुठेही तुम्ही बोलताना, आता आपण एक ब्राह्मण होते कम्युनिटीवर बोलतो, बरोबर, इम्प्रेसिव्ह बोलणं, करेक्ट, मुद्दे न सोडता बोलणं हे आपल्याला ऑटोमॅटिकली जमत असतं. बरोबर, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आणि पर्टिक्युलर नॉलेज असणं, खरंय, आपल्या विषयाचं नॉलेज असणं आणि ते व्यवस्थित सोप्या भाषेत एलॉबरेट करणं लोकांना. बरोबर, अगदी अगदी. हे सगळेच त्या बाबतीत आपण जे काम करतो तशी माणसं लेमॅन असतात. आता याची कन्सेप्ट झाली, कारण माझी म्हणजे इथे झाली होती कन्सेप्ट बीबीजी मध्ये की फक्त पेंटिंग करतात, तसं नाही. एक सोसायटीमध्ये जर आता इथेच ही पौर्णिमा सोसायटी म्हणून त्याचं काम मी केलंय. बरं, बॅक साइडला पौर्णिमा सोसायटी आहे, बरं, त्याचं काम मीच केलंय. त्यामुळे हा अनुभव आहे. बरोबर. आणि मला असं, आता मला कुठे 1 मिनिट प्रेझेंटेशनला प्रेशर येतं, पण तुम्ही माझा विषय निवडून बसलात आणि बोलायला लागला तर मला कसं प्रेशर नाही. बरोबर, तुम्हाला बोलायलाच लागलं नाही, मीच बोलत राहील, अशी परिस्थिती आहे. तर माझं असं म्हणणं आहे की आता आपलं टाइम इज अ मनी. मी टाइमला फार महत्व देतो. आता मी काय आहे, मी काय काम करतोय आपल्या ग्रुपला व्यवस्थित समजलेलं आहे. बरोबर. तर त्याच्याकरता म्हणजे अवांतर वेळ घालवणं, हे परत गप्पा मारण्यामध्ये हे म्हणजे पटत नाही म्हणजे सत्य. आणि माझा असा विचार आहे की मी एक वयाच्या 65व्या वर्षापर्यंत काम करणार. बरोबर. कारण आता माझं म्हणजे 60 ते 65 वर्ष आहे. माझं वय 56 आहे, 56. बरोबर. 61 पर्यंत मी काम करणार आणि ते कामाची जी तीव्रता आहे 50% कमी करणार पुढच्या 4 वर्षात. बरोबर. आणि 65 वर्षानंतर जर सक्सेसर कोणी असला किंवा आपण असं जे काय असेल, बरोबर, हे असं जनरल प्लॅनिंग आहे, त्याच्यानंतर मी एन्जॉय करणार आहे. आफ्टर 65 मी एन्जॉय करणार. आता मी क्लब महिंद्राचा मेंबर आहे. बरोबर. आणि अनेक वर्ष नुसते पैसेच भरतोय आणि 8-10 रिसॉर्ट पण भागून नाही झाले. बरोबर. आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा 35 रिसॉर्ट होते, आता 92 रिसॉर्ट आहेत आणि इंटरनॅशनल 15 रिसॉर्ट आहेत. वा. तर ते सगळे जरी कव्हर केले तरी पुष्कळ आहे. आणि याच्यावरती आपलं बोलणं झालेलं आहे की तुम्हाला फिरण्याची प्रचंड आवड आणि रिटायरमेंट नंतर त्याच प्लॅनिंग करायचंय. प्रचंड मजा येते सर. आपण आता तुमच्या छंदांकडे बोलूया. एक छंद तर मला माहितीच आहे की मला फिरायला भयंकर आवडतो. तर रिटायर झाल्यानंतर फक्त लाईफ एन्जॉय करा म्हणजे श्रीराम बर्वे नक्की काय करा? बघ आता म्हणजे आता मी माझ्या आता स्वतःच्या 2-3 जागा आहेत, त्या सगळ्या पहिले भाड्याने देणार. कळलं ना, म्हणजे इन्कम जनरेट होतात. बरोबर. आणि त्याच्यानंतर मी एकाच घरात राहणार आणि दर 8 दिवसांनी बाहेर, 8 दिवस पुन्हा कल्याणात, 8 दिवस पुन्हा बाहेर, असं पुढची 5 वर्षामध्ये करायचा विचार आहे. ग्रेट. रिटायर झाल्यानंतर 65 वर्षानंतरच. बरोबर. आणि हे वहिनींनाही निश्चितपणे ठाऊक. हो, हे त्यांना पण नक्कीच भारतभर फिरायचं तुमची इच्छा आहे, मला बोलून दाखवले. ओके. पण त्याच्याशिवाय सुद्धा काही विशिष्ट जागा किंवा असे काही डेस्टिनेशन आहेत की बाबा? ऍक्च्युली कसं आहे माहिती का, मी तसं भारतावर माझं खूप प्रेम आहे आणि भारतात अनेक ठिकाण आहे. बरोबर. मला काय सिंगापूरला जायची, आता मी काही ट्रिप केलेल्या आहेत. बरोबर. पण एवढं टार्गेट झाल्यानंतर काही ट्रिप झालेल्या आहेत. बरोबर. नंतर पण त्या आपला पैसा खर्च करून त्या फ्री होत्या ट्रिप. एशियन पेंट्स तर्फे, नेरोलॅक तर्फे ट्रिप फ्री होत्या. बरोबर. आपला पैसा टाकून मी फक्त इंडियातच पैसे खर्च करणार, बाहेरच्या देशाला आपला पैसा देणार नाही. आणि माझा असा विचार आहे की भारत खूपच प्रगती करणार आहे. पुढची 30 वर्ष आपली प्रचंड प्रगती आहे. 100%. तुम्ही बीजिंगचे फोटो बघता,
ते बीजिंग सारखं तुमचं कल्याण पण बनू शकतं असं मला वाटतं. त्यामुळे इन्फ्रामध्ये माझ्या लाईनमध्ये आज बिलकुल मरण नाही आहे. 100% बिलकुल मरण. तुम्हाला नको होईल एवढं काम आहे. एवढं काम नक्कीच. प्रश्न नाही सर. आता पुढे जाऊ आपण. आवड निवड छंद तुम्ही सांगितलं. आम्ही तुम्हाला पिकनिक मध्ये सुद्धा बघितलं आहे. जबरदस्त खेळताना, पाण्यात उड्या मारताना आणि 56व्या वर्षी सुद्धा इतका उत्साह एखाद्या व्यक्तीला असू शकतो हे अगदी जवळून बघितलेलं आहे मी. म्हणजे तुम्ही पिकनिकचे जर फोटो बघितले, आता हा इंटरव्ह्यू शूट झाल्यानंतर आपण बघू, एवढा रसिकपणा या वयात फार कमी लोकांकडे असतो. श्रीराम सरांनी टिकवून ठेवलेला आहे. सर मला याच्याशीच रिलेटेड विचारायचा आहे प्रश्न, पण तो बीबीएनजी रिलेटेड, की नेटवर्किंग प्लॅटफॉर्म म्हणून तुम्ही बीबीएनजीला जॉईन केलं. बरोबर. पिकनिकलाही तितक्याच जॉईन करता जितकी तुम्ही मीटिंग जॉईन करता. बरोबर. तर एकंदर बीबीएनजी जॉईन केल्यानंतर नेटवर्किंग प्लॅटफॉर्म म्हणून अनुभव कसा? ऍक्च्युली ना तसं पाहिलं गेलं तर सोशली डिस्कनेक्ट होतं. बरोबर. म्हणजे आता कामाच्या व्यस्ततेमुळेच आता कुठेतरी थोडस कनेक्ट झालं पाहिजे. 4 लोकांमध्ये उठबस असली पाहिजे. बरोबर. आणि ऍक्च्युली मी माझ्या मुलाकरता मी पहिले सॅटर्डे क्लब मध्ये मी पहिले जॉईन करण्याकरता बघायला गेलो होतो. बर. आणि माझा मुलगा मी त्यावेळेला त्याचं 12वीची एक्झाम झालेली होती. त्याच्यामध्ये मी रुजवत होतो की आता तुला अनेक प्लॅटफॉर्मवर तू स्वतः इंट्रोड्यूस करायचं आहे. बरोबर. त्यामुळे मी सॅटर्डे क्लबच्या गेलो होतो प्रोग्रामला आणि तिथे मी ते अटेंड केलं आणि मी ठरवलं की हे मुलाच्या नावाने घ्यायचं. बरोबर. मुलाच्या नावाने आणि त्याला एक एक्सपोजर द्यायचा. बरोबर. कम्प्लिटली सोशल. त्याला ऑटोमॅटिकली 4 चौकात बोलता आलं पाहिजे, स्वतःला प्रेझेंट करण्यात आलं पाहिजे, रिझल्ट आला पाहिजे. याच्याकरता त्या ठिकाणी मला आनंद देवस्थान भेटले. बरोबर. आणि त्यांनी मला इकडे इंट्रोड्यूस केलं. करेक्ट. मला असं घरगुती कल्चर वाटलं. ते चांगलं कनेक्ट होऊ शकू आपण. प्रश्न. त्यामुळे त्याच दिवशी मी पैसे भरले आणि जॉईन झालो. मला आणि तुमची पहिली मीटिंग आठवते ज्यावेळी तुम्ही व्हिजिटर म्हणून आला होता. तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, आता जवळपास वर्ष होत आलं तुम्हाला जॉईन होऊन. या वर्षभरात मीटिंगच्या संदर्भात तुम्ही ठिकठिकाणी आलात सुद्धा, तुम्ही ट्रेनिंगलाही होता, अगदी उत्साहाने तुम्ही सगळे सेशन्स अटेंड केले. 1-2 सेशन फक्त तुम्ही दिल्लीला असताना चुकली होती. याच्याशिवाय नेटवर्किंग म्हणून काय काय संधी उपलब्ध झाली? ऍक्च्युली नेटवर्किंग म्हणून म्हणजे असं प्रेझेंटेशन करणं. आता कुठल्या सोसायटीत प्रेझेंटेशन करायचं असतं तर कंपनी स्लाइड आम्ही स्वतः कंपनीच्या स्लाइड प्रेझेंट करायचं. आता स्वतःचा घाई गर्दीमध्ये मी प्रेझेंटेशन बनवलं आणि ते तुम्हाला संधी दिली. ती म्हणजे त्यांनी सांगितलं तर तुम्हाला करायचं आहे. प्रमोद सरांनी सांगितलं तुम्हाला करायचंच या आठवड्यामध्ये. बरोबर. कळलं ना. तरी रिलक्टंट होतो मी, पण तरी मी ते केलं आणि बऱ्यापैकी चांगलं झालं असं मला म्हणायचंय. छान छान. आणि माझा म्हणजे असं एक सजेशन आहे की असं सजेशन आहे की मॅक्झिमम आपण एकत्र जमतो त्याच्यामध्ये. थोडस निगेटिव्हिटी थोडस स्लाइटली आहे, पण मला काय म्हणते काही जण असे रेफरन्स देतात. ते रेफरन्स मी अप्रोच पण करतो त्या माणसाला की तू रेफरन्स दिलेला आहे. बरोबर. तर त्यांनी फोन नंबर पण दिले गेले मला. बरोबर. त्याच्यामध्ये फोन नंबर पण दिले गेले. बरोबर. आणि त्या माणसाने मला असं काही मी रेफरन्स दिलाच नव्हता. अच्छा, असं आलं. असं पण नजरेस आलं. बरोबर. होता कामा नाही. माझी म्हणजे तर माझा एक बिझनेस आहे तो काय 100, 500, 200, 2000 नाही. समजा एका सोसायटीचं काम करत कमीत कमी 10 लाख, 8 लाख, 10 लाख. बरोबर. म्हणजे मी प्रत्येकाशी माझा बिझनेस कसा वृद्धिगत होऊ शकतो की मी प्रत्येकाशी कनेक्टेड राहिलो, त्यांची माझी चांगली ओळख झाली, किंवा आता सोसायटीमध्ये मीटिंग झाली. बरोबर. तर ते सांगू शकत नाही आमच्याकडे एक आहे ते चांगलं काम करतात, त्यांनी अशा 112 सोसायटीज केलेले आहेत आणि ते तुमची पण चांगली बनवू शकतात. आणि हे फळ अजून आता कच्चच आहे, ते पकायला जरा वेळच लागेल. बरोबर. असं 2-3 वर्ष व्यवस्थित आपलं रिलेशन बॉन्डिंग वाढल्याशिवाय मला बिझनेस जनरेट करू शकत. आणि मी पण जेवढा म्हणजे इथे आता आपण पूर्वी बिझनेस कोणालाही द्यायचो, पण आता एकच प्रिन्सिपल की बिझनेस द्यायचा तो ब्राह्मणालाच द्यायचा. क्या बात आहे. हे मनामध्ये आहे आणि अनेकांना बिझनेस दिलेला आहे. बरोबर. राजेश रानाडे काही ठिकाणी मी माझंच स्वतःचा सेल्फ रेफरन्स दिला. बरोबर. पण आता एक बिझनेस मध्ये तर कुठूनही 3 ठिकाणून रेट काढणार. नक्कीच नक्कीच. आणि 3 ठिकाणून रेट काढणार जिथे मला स्वस्त पडतं तिथेच जाणार.
तिथेच जाणार. नक्कीच चुकीचं असं काहीच नाही. बरोबर बरोबर. पण ज्या कोणाला मला मदत करता येईल ती मी पूर्णपणे करायचा प्रयत्न केला. फॅन्टॅस्टिक सर, ग्रेट. मित्रांनो, आपण गप्पा मारतोय श्रीराम बर्वे यांच्याशी आणि प्रचंड रंगलेली मुलाखत आहे. आपण आता शेवटच्या टप्प्यात येतोय आणि शेवटच्या टप्प्यात आपण श्रीराम सरांना विचारणार आहोत 10 खुमासदार प्रश्न रॅपिड फायर राऊंडच्या माध्यमातून. आपण त्यांच्याशी आतापर्यंत व्यावसायिक गप्पा मारल्या, आता थोड्याशा प्रश्नांच्या संदर्भातून व्यावसायिक आणि वैयक्तिक अशा गप्पा मारल्या. सर, 10 प्रश्न मी तुम्हाला विचारले, बोला, आणि तुम्हाला जी उत्तर पाहिजे ना ती तुम्ही द्यायची. ठीक, ही रॅपिड फायर राऊंड आहे. तयार? येस. फॅन्टॅस्टिक. सो आपण आता सुरुवात करूया रॅपिड फायर राऊंडला. एका मुरलेल्या व्यक्तीला मी आता आज प्रश्न विचारणार आहे जो व्यवसायकाकडे प्रचंड हार्डकोर व्यवसाय करून बघतो. सो लेट्स सी हाऊ डू यू टॅकल दिस. पहिला प्रश्न, नेटवर्किंग फोरमवर व्यावसायिकाने कोणता एक दृष्टिकोन ठेवून जॉईन व्हावे असं आपल्याला वाटतं? कोणता एक दृष्टिकोन ठेवून? बिझनेस जास्तीत जास्त लोकांमध्ये पसरवणं हा एक दृष्टिकोन पाहिजे. ऍक्च्युअली आपण स्वतः प्रत्यक्ष ऍडव्हर्टाइजमेंट करू शकत नाही. बरोबर. कुठली ऍड करू शकत नाही. बरोबर. तर आपल्या ऍक्च्युली जो बिझनेस आहे तो नेटवर्किंगनेच जास्त, माउथ पब्लिसिटीनेच जास्त कॅप्चर केला जातो. बरोबर. मी तुमच्याबद्दल चांगलं बोललो, हे चांगला सल्ला देतात अर्थात. बरोबर. तर डेफिनेटली माझा जो भाऊ आहे तुमच्यावर डेफिनेटली विश्वास टाकतो. नक्कीच. त्यामुळे माउथ पब्लिसिटी जेवढी मॅक्झिमम वाढवता येईल हा बिझनेसचा मूलमंत्र आहे. क्या बात. प्रश्न, वर्ड ऑफ माउथ रेकमेंडेशन. येस. ग्रेट. मोकळ्या वेळेत श्रीराम सरांना काय करायला आवडतं? खरं मोकळ्या वेळेत तसं मोकळा वेळ मिळत नाही. बरोबर. पण मी 2-2:15 नंतर संडेला, रविवारी साधारणपणे मला मोकळ्या वेळेत लोळून मॅच असेल तर बघायला फार आवडतं. मला क्रिकेटमध्ये प्रचंड उत्साह आहे, इंटरेस्ट आहे. कोणाचीही मॅच असेल ती मला बघायला खूप आवडतं. इव्हन स्पोर्ट्स मध्ये मला विम्बल्डन बघायला आवडतं. आणि लोळून पडणं, आराम करणं एकच दिवस हा मला फार त्याच्यामध्ये इतका आनंद मिळतो. मला कुठे सांगितलं की पुन्हा फिरायला जाऊ नको, कशाला आराम कर, मस्त एसी लावून पडून राहणं, याच्यात मला खूप मजा वाटते. क्या बात आहे. प्रश्नच नाही. आपल्या व्यवसायातील सर्वात मोठे आव्हान कोणते असं आपल्याला वाटतं? आव्हान म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो की स्केर्सिटी ऑफ लेबर्स. काम खूप आहे, प्रचंड काम आहे हिंदुस्थानमध्ये, भयंकर काम आहे. अगदीच. गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर पण प्रचंड आहे. सर्वात मोठा क्लायंट आहे गव्हर्नमेंट आजच्या दृष्टिकोनातून. सगळे तुम्ही प्रायव्हेट प्लेयर्स जरी टोटल केली तरी गव्हर्नमेंट स्पेंडिंग एवढी आहे, बरोबर, तेवढी कुठलीच नाही. आणि त्या मनाने तुम्हाला लेबर्स मिळत नाही. लेबर्स मिळत नाही. स्केर्सिटी ऑफ लेबर्स हा मोठा प्रॉब्लेम आहे. कामं भरपूर मिळतात पण लेबर कुठून आणायचे हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे स्किल्ड लेबर. आणि दुसरा प्रॉब्लेम असा आहे की बॅड डेट्स. करेक्ट. आता जर विचार केला तर 1.5 करोडचा बॅड डेट्स असतील माझे. बापरे. एनपीएस वाढतात ओव्हर अ पिरियड. म्हणजे सध्या बिल्डर बरोबर बॅड डेट्स बऱ्यापैकी वाढतो. बरोबर. नंबर 4 सर, कोणता एक नियम किंवा एक तत्व व्यावसायिकांना पाळलंच पाहिजे असं आपल्याला वाटतं? ऍक्च्युली काय की गोल सेटिंग फार इम्पॉर्टंट. ऍब्सोल्युट. तुम्हाला गोल सेटिंग सगळे करतात पण ते इम्प्लिमेंट केलं जात नाही. गोल सेटिंग हे डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे. ते इयरली कमीत कमी 5 वर्षाचा गोल ठरवला पाहिजे. फक्त एकदम लॉंग टर्म 20 वर्षाचा गोल कधीच डोळ्यासमोर 5 वर्षाचा गोल ठेवावं. बरोबर. त्याला डिवाइड करावं वर्षांमध्ये, त्याला महिन्यांमध्ये डिवाइड करावं, त्याला दिवसाला डिवाइड करावं आणि दिवसाचा तुमचा पूर्ण प्रोग्राम लावा. त्याच्यामध्ये हे गोल अंतर्भूत पाहिजे. आणि एक जनरल प्रिन्सिपल आहे की कुठलाही प्रॉब्लेम आला तो तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. डोळ्यासमोर तो तुम्हाला राक्षस वाटेल. तुम्ही दूर लोटलात तर तो काही प्रॉब्लेम नाही असं वाटेल. पण जेव्हा तो राक्षस वाटेल पण तो दूर गेला तर एवढा मोठा प्रचंड राक्षस होतो की तुम्ही त्याला आवडू शकत नाही. त्यामुळे जे काही प्रॉब्लेम बिझनेस मध्ये असेल तिथल्या तिथे त्याला सॉल्व्ह करा. कुठलाही प्रॉब्लेम लिंगरिंग ठेवून करण्यात काही पॉईंट नाही. बरोबर. त्याच्यात नुकसानच होतं. नुकसानच आहे त्याच्यात. करेक्ट. नंबर 5 सर, बीबीएमजी जॉईन केल्यानंतर आजवर झालेला सर्वात मोठा फायदा होता? आजवर म्हणजे आता सुहासनी मला काम दिलं, कुलकर्णी, सुहास कुलकर्णी, त्याच्या जिन्याचं पेंटिंगचं.
आणि असं पटकन प्रश्न विचारला मी कसा बरोबर मी काही स्टडी नाही केलेला कोणत्याही प्रकारचा फायदा कळला ना कोणत्याही प्रकारचा फायदा हा कनेक्ट काही वाढलेले आहे कळलं ना नक्कीच. मी विवेक देशपांडे बरोबर 1-to-1 केली होती वा आपल्या असोसिएट ते वाशीला त्यांचं ऑफिस आहे बरोबर त्यांच्याबरोबर काही जर प्लॅन सक्सेसफुल झाले तर मोठं काम आणि माझा असा BBMG मध्ये कोणालाही या बिझनेस मध्ये इंटरेस्ट असेल तर त्याचे सगळे जे खास खळगे आहे ते सगळे समजू शकतो आणि तो चांगला माझ्या सल्ल्याने बिझनेस करू शकतो हे माझं सांगणं आहे. वा वा क्या बात आहे. नंबर 6 फिरायला जायची आवड तुमची माहितीच आहे मला. फिरायला जाण्याचे सर्वात नावडते ठिकाण कोणते? मला गर्दीचं ठिकाण फार आवडतं. म्हणजे महाबळेश्वर मध्ये शनिवार रविवार जाणं म्हणजे त्या मॉल रोडवर किंवा त्या जिथे शॉपिंग रोडवर धक्के खात तुम्ही जाता ते मला मुळीच आवडत. मला असं निवांत असं एका पॉइंटवर बसलोय झुळू वारा वाहतोय शांतपणे बसलोय समुद्र किनाऱ्यावर पण शनिवार रविवार मी शक्यतो अशा ठिकाणी जातच नाही फार गर्दी असते बरोबर ना त्यामुळे कुठलंही ठिकाण आवडतं जिथे निवांत आहे. म्हणजे नावडतं ठिकाण तिकडे गर्दी. वा. 7वा प्रश्न आताचे व्यवसाय करत नसतात तर आपण काय करत असतो? एक तर आता जर मी व्यवसाय करत नसतो ना तर एक तर मी ऑर्केस्ट्रामध्ये प्रेझेंटेशन केलं असतं. वा क्या बात आहे. म्हणजे आपण नंतर तुमच्यासारखाच अर्थचिंतन सारखा एखादा बिझनेस उघडला असता कारण मी स्वतः म्हणजे ऍक्च्युली मी मल्टीपर्पज कामं केलेली आहे बरोबर. आता तुम्हाला मी सांगतो प्रुडंट मध्ये मी त्यांचा होतो नंतर रिलायन्सचा जनरल इन्शुरन्सचा IRDचं म्हणजे एक्झाम्पल मी पास झालो होतो स्टडी करता जनरल नॉलेजवर पास झालो होतो आणि मला असं कुठलं चॅलेंज माझं तुम्हाला प्रुडंटची गोष्ट सांगू शकतो. प्रुडंट मध्ये मी एक म्हणजे त्यांची स्कीम होती पहिल्या दिवशी काही 10 ऍप्लिकेशन म्युच्युअल फंडचे आणायचे ते मी पहिल्या दिवशी 10 आणले होते पण नंतर मला कंटाळा आला सोडून दिलं. मला माझ्या बिझनेस मध्ये जास्त इंटरेस्ट वाटला आणि माझा बिझनेस ग्रोथ व्हायला लागला 10-15 वर्षापूर्वी म्हणजे ह्याच्यात होत आहे म्हणजे याच्यात वेळ घालण्यापेक्षा जिथे आपल्याला पूर्णपणे नॉलेज आहे परिपूर्ण नॉलेज आहे त्याच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करावं. ग्रेट. म्हणजे आता करत नसतात एक मल्टीपर्पज व्यवसाय नाही मी जनरली अर्थ विषयक सल्ला देणं मला फार आवडेल. सल्ले द्यायला मला लोकांना खूप आवडतात आणि ते सल्ले मी पण बघितलेले आहेत जे खरंच चांगले असतात. 8वा प्रश्न सर कोणत्या प्रकारच्या व्यक्तींचा आपल्याला सर्वात जास्त राग येतो? खोटं बोलणारी व्यक्ती एकदम मान्य. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 4 चौकात हे करीन मी तुझ्या करता ते करीन तुझ्या करता ते करीन खरंच काही न घडणारी व्यक्ती मला तर खूप राग आहे. बरोबर. जे बोलावं खरं बोलावं आणि जेवढं जमेल तेवढंच बोलावं आणि तेवढंच द्यावं अगदी आणि आपण दिल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही. बरोबर. हा साधा नियम आहे. जर मी बोलाल ते करा तर तुमची किंमत आहे आणि जर नाही होणार असेल तर नाही म्हणा. अगदी. तुला 4 चौकात प्रेझेंट करण्यासाठी हो बोला आणि नंतर नाही म्हणा मला आवडतं. खरं अगदी खरं. आणि कोणत्याही व्यवसाय करा आवडतं. 9वा प्रश्न सर कोणत्या एका विषयावरती श्रीराम सर कितीही वेळ बोलू किंवा ऐकू शकतात? नाही कुठल्याही विषयावर कुठल्या विषयावर तुम्ही राजकारण सांगितलं तर मी बोलू शकतो कळलं. नंतर तुम्ही बजेट बाबतीत बजेटच्या दिवशी मी 3-4 तास बजेट ऐकतो त्याचं इंटरप्रिटेशन करायचं मला खूप आवडतं. त्यामुळे कुठलाही विषय घ्या कमीत कमी अर्धा तास मी व्यवस्थित बोलू शकतो. पण असं तुम्ही अचानक स्टेजवर उभा केला आणि बोलायला लावलं होतं बाबा नाही जमत. आणि सर्वात शेवटचा प्रश्न रिटायर झाल्यानंतर कोणता एक छंद जोपासायला श्रीराम सरांना आवडेल? बस तसा ऍक्च्युली मी याचा काही विचारच केला नाही पण जनरली फिरायला जाणं हा एकच खरा छंद आहे जो आतापर्यंत जोपासता नाही आला. हा जेवढा जमला तेवढा जोपासला आहे. बरोबर. असं कसं आहे की मला फॅमिलीला घेऊन जायला आवडतं. आता माझी मुलं मोठी झाली आहे तेव्हा आम्हाला कुठे तुमच्यावर यायची इच्छा नाही असं तोंडावर सांगतात. त्यामुळे मग मी आणि मिसेस जाणं मला ते आवडत नाही त्यामुळे ते बऱ्यापैकी थांबलेलं आहे. तर आम्ही एक 5-6 दिवस तरी दरवर्षी फिरायला कुठेतरी जातो. ऍब्सोल्युटली. याच्या पुढे सुद्धा जोपासायला आवडेल ते वहिनींबरोबर. ऑब्व्हियसली सहचारणी तिच्याबरोबर फिरायला आवडेल. नक्कीच सर. थँक्यू सो मच सर. 10च्या 10 प्रश्नांची तुम्ही अतिशय मस्त उत्तर दिली. तुम्ही आज इथं आलात आम्हाला वेळ दिला छान गप्पा मारल्या त्याबद्दल थँक्यू सो मच. मित्रांनो या गप्पा होत्या ही मैफल होती श्रीराम बर्वे यांच्याबरोबर कल्याण चॅप्टर मेंबर आणि युरेका पेंट्सचे सर्वेसर्वा. हा भाग आपण इथेच थांबवतोय. पुढल्या भागात एका नवीन मेंबरला घेऊन भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.